पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर पहलगाममधल्या पर्यटनामध्ये घट झाली। पहलगाममध्ये आय लव्ह पहलगाम सेल्फी पॉइंट जवळ पर्यटक थांबतायत, तरी देखील नेहमीपेक्षा निम्मी गर्दी या ठिकाणी दिसून येते। या ठिकाणाहून देखील आढावा घेतायत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। सध्या मी आहे जम्मू काश्मीर पहलगाम मध्ये आणि 1 वर्ष होत आहे की आता पहलगाम मध्ये हल्ला झाला होता। अर्थातच 22 एप्रिलचा तो दिवस आणि हीच ती व्हॅली आहे बैरन व्हॅली। याच ठिकाणी जो आहे हल्ला या ठिकाणी आज झाला होता। अजून देखील ही बैरन व्हॅली पर्यटनासाठी जी आहे ती बंद आहे, पण सध्या मी बरोबर त्या बैरन व्हॅलीच्या खाली आय लव्ह पहलगाम म्हणून एक सेल्फी पॉइंट करण्यात आलेला आहे। त्या सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी आलेलो आहे आणि अर्थातच बघू शकतो की पहलगाम जिल्ह्यामध्ये जेवढेही पर्यटक आलेले आहेत ते सध्या या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी, फोटो घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत। आणखी अर्थातच अत्यंत सुंदर असं हे ठिकाण आहे, कारण की या ठिकाणी ग्रुप फोटो असेल, फॅमिली फोटो असेल, तो तर आलेल्या पर्यटकांसाठी किंवा आपल्या भारतीय नागरिकांसाठी या ठिकाणी काढायला मिळत आहे। पण इतकंच नव्हे तर या ठिकाणी काही छोटे दुकान आहेत, छोटे व्यावसायिक देखील आहेत। तर कुठेतरी या ठिकाणी लगभग मला मागील 2 दिवसांमधनं ही पाहायला मिळत आहे। आणखी अर्थातच संपूर्ण पहलगाम मध्ये जेवढ्या परीने पर्यटक जे आहेत दिसायचे ते आता दिसत नाहीत। अगदी या सेल्फी पॉइंटच्या मागच्या बाजूला ही नदी आहे आणि नदीच्या काठाला बघू शकतो काही कालच्या वेळेस आपल्याला काही नागरिक दिसले नव्हते, पण मात्र या सेल्फी पॉइंटच्या लगत जी नदी वाहत आहे त्या नदीजवळ आपल्याला चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात जे आहेत पर्यटक या ठिकाणी दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम। पहलगाममध्ये विदर्भ आणि नागपुरातून आलेल्या पर्यटकांशी देखील शुभम उमाळे या आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। अर्थातच आय लव्ह पहलगामचं जे सेल्फी पॉइंट आहे त्या ठिकाणी आपल्याला काही महाराष्ट्रीयन नागरिक दिसत आहेत। दादा, तुम्ही कुठले आहात? महाराष्ट्रातून कुठून आलेले आहात? आम्ही नागपूर, महाराष्ट्र। अच्छा, मुख्यमंत्र्यांच्या गावचे तुम्ही आहात। तुम्हाला आता कसं वाटतंय या ठिकाणी आल्यानंतर? कारण की भीतीचं वातावरण वर्षभरापासून आहे, तुम्हाला काही भीती वाटली का इथे फिरताना? नाही, सगळं सेफ आहे। आमचे ड्रायव्हर आमच्या सोबत आहे, ते आम्हाला सगळं गाईड करत। सगळं गाईड करत आहे। ज्यावेळेस तुम्ही नियोजन केलं घरच्यांनी किंवा नातेवाईकांनी किंवा नागपूरमध्ये असं थोडं असतं, कोण काय करत असेल तर लगेच त्याला थांबवायचं, पाय ओढायचं, तसं काय झालं का की पहलगामला जाऊ नको वगैरे असं काही? नाही, काहीच नाही। इथे सिक्युरिटी खूप वाढली आहे, त्याच्यामुळे काही भीती नाहीये। आता कसं आहे, सुंदर वाटलंय तुम्हाला? कसं वाटतंय? तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे तुम्ही फिरताय? सगळं सुंदर आहे। आता आम्ही इथून पहलगाम चाललो, आता पहलगाम फर्स्ट टाइम चाललो, बघू आता। अच्छा, फर्स्ट टाइम चाललेले आहे। अजून कुठे कुठे फिरणार आहात तुम्ही? कुठे कुठे जाणार आहात? बस पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग। अच्छा, मोठा दौरा आहे, मोठा दौरा। अर्थातच बघू शकतो थेट महाराष्ट्रातनं, विदर्भातनं या ठिकाणी नागरिक आलेले आहेत फिरण्यासाठी आणि कुठेतरी हिंमत जी आहेत महाराष्ट्रातले नागरिक हे करताना दिसून येत आहेत। आणि अर्थातच महाराष्ट्राची पब्लिक जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम मध्ये आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, पहलगाम।